हाय हॅलो, स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. जसे की मागच्या 2-4 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेच असेल की मी माझ्या गावी आलेली आहे. गावी म्हणजे माझ्या सासरी. माझ्या सासरच्या फॅमिलीसोबत आज आम्ही सर्व मिळून तुळजापूर दर्शनाला चाललो. आमच्या प्रवासाला मस्त असं तुळजा आईच्या आशीर्वादाने सुरुवात केली आणि सर्वात पहिले गाडीमध्ये डिझेल वगैरे व्यवस्थित भरलं आणि गाडी फुल केली. सर्व व्यवस्थित गाडीमध्ये बसले होते, पण सर्वांना झोप यायला लागली होती म्हणून थोडी पुढे गेले आणि मस्त सर्वांनी मिळून चाय एन्जॉय केला. चाय वगैरे घेतली आणि गाडीत येऊन परत बसलो आणि प्रवासाला आमची सुरुवात झाली. लग्न झाल्यापासून आम्ही फर्स्ट टाईम सर्व फॅमिली मिळून कुठेतरी फिरायला चाललो आहे. याच्या पहिले कधीच कोणाला कुठे जायचा टाईम भेटत नाही, म्हणून आम्ही सोबत तर कधीच जातच नाही. म्हणून आज खूप दिवसांनी सर्व मिळून सोबत चाललेलो होतो आणि गावाकडचे माणसं थोडे लवकरच झोपतात, म्हणूनच सर्वांना खूप अशी झोप येत होती. कोणी कसे तर कोणी कसे असे सर्व झोपलेले होते. आणि तेवढ्यातच पिऊ मॅडम उठल्या म्हणजे सर्व उठणारच ना. आणि फायनली 5 वाजता आम्ही तुळजापूरला पोहोचलो. गाडीत बसून बसून सर्वांना खूपच कंटाळा आला होता, म्हणून बाहेर मस्त अशा मोकळ्या हवेत पोहोचलो. कारण की पिऊचे पप्पा त्यांनी रूम बघण्यासाठी गेलेले होते. तिथेच आम्ही एक रूम बघितला आणि त्या रूममध्ये मस्त अशी सर्वांनी मिळून आंघोळ वगैरे केली, ड्रेस वगैरे चेंज केले आणि दर्शनाला जाण्यासाठी सर्वांनी मिळून तयारी केली. सकाळचे 5:30च वाजले होते, पण सर्वांना खूपच उत्साह होता. सर्व उत्साहाने आवरत होते आणि कोणीच कंटाळले पण नव्हते. रात्रीभरचे जागे होते तरी पण. आणि तुम्ही तर पाहू शकता पिऊ मॅडम बघा कशी खुश आहे आणि ती तर खूपच एन्जॉय करत होती आणि सर्वांच्या पुढे पुढे अशी धावत होती. सर्व मिळून बाहेर आलो तोपर्यंत बाहेर पण थोडा थोडा असा उजेड व्हायला सुरुवात झालेली होती. हो, आणि तिथे ना सकाळचा टाईम आहे म्हणून जास्त काही एवढी गर्दी पण नव्हती. मग तिथेच थोड्या वेळ सर्वांनी मिळून काही फोटोज वगैरे काढले आणि नंतर माझ्या आऊने माझ्यासाठी पण गजरा घेतलेला होता. हो, पण त्यांनी तो गजरा माझ्या केसात लावलाच नाही, कारण की तिथे सर्व फॅमिली होती ना आणि आमच्या फॅमिलीमध्ये असं कधीच कोणी करत नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या हातात तो गजरा दिला आणि फायनली आम्ही दर्शनाला जाण्यासाठी रांगेमध्ये गेलो. बापरे, बाहेर तर काहीच गर्दी नव्हती, म्हणून आम्हाला वाटलं की आमचं दर्शन एकदम व्यवस्थित असं होईल. पण पुढे जसं जसं आम्ही पुढं गेलो तशी तशी गर्दी एवढी वाढत गेली की खूपच जास्त गर्दी वाढत गेली. आणि हे बघा, हा नील बघा, तो पण खूपच जास्त कंटाळला होता. तब्बल आम्हाला दर्शनाला 4-5 तास लागले, पण व्यवस्थित असं दर्शन वगैरे झालं. दर्शन वगैरे केलं आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथेच थोडं पुढं आलो आणि सर्वांना खूप जास्त अशी भूक लागलेली होती, म्हणून सर्वांनी मिळून मस्त असं जेवण वगैरे केले आणि आम्ही पुढे परत एका मंदिरात जाण्यासाठी प्रवास चालू झाला. तर आम्ही जात होतो येरमाळ्याला येडेश्वरीच्या मंदिरात. बापरे, किती छान होतं तिथं. तर मंदिरात सर्वकडे अशी पिवळी पिवळी हळद होती आणि सर्वकडं खूपच छान असं दिसत होतं. पायऱ्या पण सर्व पिवळ्या पिवळ्या झालेल्या होत्या. मग तिथं पूजेचे सामान वगैरे घेतले आणि पुढे दर्शनाला जाण्यासाठी निघालो. पण अनफॉर्च्युनेटली तिथं पण आमचं दर्शन काही झालेलं नाही, कारण की तिथं पण खूप जास्त अशी गर्दी होती आणि जर आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो असतो तर आमचा पूर्ण दिवसच गेला असता आणि संध्याकाळी आम्हाला परत रिटर्न जायचं होतं. म्हणून आम्ही बाहेरच असं दर्शन घेतलं आणि बाहेरच सर्व फिरून आलो. तिथं खूप छान अशी व्यवस्था केलेली होती. बाहेर असे काही काही ठिकाणी असे झोपा घेऊन बसलेले होते. आता ते काय होते ते तर काही मला सांगता येत नाही. आणि तिथं ना हे पिठाचे पण भरपूर असे प्रकार होते. मग तिथून मस्त बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं, काही प्रसाद घेतला आणि घरी येण्यासाठी निघालो. तिथून आम्हाला घरी येण्यासाठी तब्बल रात्रीचे 11 वाजले होते. पण खरंच सांगते, पहिल्या वेळेस फॅमिली ट्रिप प्लॅन केली आणि ती खूपच छान झाली. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक